राहिलो मी काका बाबा पासून खेटे नाही घ्यायचे सांगू राहिलो नाही तर तुम्ही येऊन मी सांगू राहिलो तुम्हाला जगूच नाही देणार मी सांगू राहिलो आम्ही काय म्हणून राहिली ते पाना और असं नाही तर त्या मोनेला माहित पडल ना मग बसल बोंबलं. हो मोन्याला माहित पडलं म्हणजे त्याचा का खातो का मी या मोन्याचा खातो का मी त्याचं मोन्याला माहित पडलं म्हणून राहिली त्याला भितो का मी हो ना तर काय भीत नाही तर मग सारा गाव भर करा मला वावरिकाचा आहे रे बा वावरिकाचा आहे रे बा मग समजेल तुम्हाला. हे पाय तो शिल्लक तोंड नको चालू तू पहिले सांगू राहिलो मी त्या दिवशी बत्ती कमी झाली का तुले काय बत्ती देता तुम्ही मले एक दिवस माईल पाहिजे तुम्हाला मीच देतो तुम्हाला बत्ती थांबा म्हणू नका ना निरा भांडत राहता काम ना धंदा निरा रोज 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 कटाळू मी त्या गोष्टी लिहिले का भांडणं 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 म्हणून रोजच्या रोज काय लावलंय. अरे तोंड नको चालू तू ते एवढसा घापर नाही का बडबड करू राहिला घापराजन बळबेळचा काय चांगलं सांगू राहिलो बा मी मला काय भांडा 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 एकमेकाची केस उपटा लय भांडा 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 काय बाबा चांगलं सांगत तरी समजत नाही तुम्हाला. चालणार बाबू या माणसाला वय लागतं का चाल चाल तू घरात चाल नाश्ता देतो तुला चाल. पाहायला घालले का आता किती वाजता येते काय येते ते माणूस वावर पाहिले तर हो हो ते हे म्हणते ते बरोबर आहे ते मोनेले माहित नाही पडू ते लागत नाही तर ते भांडायच येते मग हो काय शंतरम भाऊ म्हटलं ते आपल्या वावरात पाणी पाजवता एखादा माणूस घेऊन पाना चांगला सोप पाणी पाहणारा हो ना तेच पोर मी त्याचा पत्ताच लावून राहिलो असा पाहून देतो तुले खान 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 पाणी दिलं पाहिजे त्यानं सापडून हो एक नंबर हो हे तर तुम्ही लय दिवसाच म्हणून राहिलो पण आता पावर अर्जन मांग लागावर त्याच्या पहिले हो अबे बस पाहूनच येतो आता आता गडबड होती ना बा हरभरा गिरभरा आता फक्त गहू होते एवढा हो गहू पेरला की बस तेच मग लागतो असा पाहून देतो तुले माणूस कलदारच पाहून देतो पाणी सांगितलं पाहिजे 5-6 इंचीचा असा चांगला झराच निघाला पाहिजे असा असा पाहा लागते माणूस आपल्याला हो तर पायावर लवकर पहा बा नाही तर बस पाऊ करून बस सोडून देता मग काही टेन्शन घेत ना तुम्ही नाही रे बा 5 लागते आता आयस कपाशा अंतराम बसून विचारच आता कुठे चालला काय चालला नाही लवकर सटका लागली तू नाही तर बस. अरे सोम्या थांबरे कुठं चालला रे सोम्या त्यालाच आवाज नाही अरे काही नाही वावरात चाललो होतो बा चक्कर मारले म्हटलं चला म्हटलं बा काय दुवारी फुवारी आली फुलं गिलं गईले का म्हटलं चला म्हटलं पाहिले बा असं आता चक्कर मारायला चालत नाही सबन झाल्यावर काय ले का जाय पाहुणे जाय हाय का तरी काय नाही आता काही आता लोक वावरात जाऊन नाही पाहिलं फवारे मारले तुरीवर आता चालला म्हणजे अया पडल्या दुवारी पडली फुलं गहू राहिले पहिले नाही समजतले काले बरं म्हटलं तेवढं पायजा म्हटलं हो आपलं पायजा तेवढा हो ना तू काम शंभर करून तेवढं करून देतो तुला शांत भाऊ विश्वास नाही बा विश्वासाची गोष्ट नाही ना हो लय दिवसाचं म्हणून राहिलं तुम्ही देतो द्याचा पत्ता नाही म्हणून म्हटलं बस आता नक्की काम होईल ते हो चालले रे चंगू मंगू काही नाही बाबा हे मी चाल म्हणे वावरा ते काशी बोर आले म्हणे काशी बोर खाली चाल म्हणे बा म्हटलं चाल मग चालवा अबे अजून पक्काचे आहे ते काय नाही आता सुरुवात नाही झाली चालले बरं जा पाहुणे असले तर आणजा माझ्यासाठी आणजा तुमच्या ना असले तर काय रे भाऊ बाबा ते माझ्यासाठी आणजा म्हणते बरं जा लवकर जा सगळं पाहिजे आणि जा एवढ्या वेळचं उभं आहे मी ते माणसाची वाट पुरवलं वावर पाली होतो म्हणे तुमचं काय अजून त्याचा पत्ता नाही लेका त्याचा काय आले बे घाबराव तुम्ही काका हेच म्हणे चाल म्हणे काशी बोर खाले काय का खोटा बोर आल्या वेळ का आले का तो म्हटलं का माय नाव घरवाले का हो ना काय मारायला माय बुडा माहित नाही तुला घरी आणि तिथे दारू पिऊन जायचे मग काही नाही होत ना बे तुला काही म्हणत नाही त्या बुडा होतं मला मारायला म्हणते बाबा मग काय तर जाऊ दे पाहू काय म्हणते तर अबे हे का काशी बरोबर खाजा टाइम आहे का अजून पकाचे आहे ते बरं जा आले आता पाहून या जा वाटते राजा साहेब नाही आले वाटते वावर पाल नाही हॅलो साहेब आलो थांबा राम म्हटलं राम अरे काय झालं माणूस काय माहितले काय माहित बरं ऐकून आपण ठेवून हे नाही तुमचं वावर किती एकर आहे मग हे 4 एकर आहे बा हो असं 4 एकर आहे नाही काय भाव घेऊ मग कसं काय सांगितलं तुम्ही फोनवर सांगितलं होतं पण ते काय काही सांगितलं ना बरोबर सांगा ना आता काय आता तुमचं काय म्हणणं आहे तर बरोबर सांगा भाऊ अरे कोण देते बाबा वावर इकडे काय हो ना ते दुसरीकडे पाहिलं वावर तिकडे घेऊ म्हणे जरा 1 रुपये देतो हे इकू राहिले मग हो अरे मग ते मोहन काकाला माहित आहे मग कसं त्याला माहित आहे का इकू राहिले म्हणून ना हेडवे त्याला नाही माहित ते तर भांडणच करते बाबू त्याला जर माहित पडले इतकं म्हणून तर लय भारी आहे त्याला माहित नाही बापरे आपल्याला जाऊन सांगायला लागलं नाही मोहन काकाले बापरे तुम्ही सोम काका म्हणून बा ते वावर इकू राहिले म्हणतो तुम्हाला न सांगता बा पहिले जाऊन सांगायला लागला सांगितलं बा तुम्हाला 8 लाख रुपये एकरानं सांगितलं बा आता काय बा तुम्ही सांगा बा तुमचं काय म्हणणं आहे बा हो की हायच बा चांगलं वर प्युअर वर आहे म्हणून म्हटलं
मला काम आहे जरासं म्हटलं मी जातो घरी. हो आता काय काम आहे तुला? बोरं खाऊन जाऊ ना, चाल ना, कशी बोरं खाऊन चालतात? नाही ना बे, मी मग खातो, मला जा लागते अर्जंट आहे, जा लागते मला. हो जा मग जा. अन्न भाकरी अन्न बसून आम्ही वाट पोरवल ना. आली म्हणून राहिली आई. आम्ही किती वेळा बसून वाट पोरवल ना. म्हणजे काही दात नाही मग करायला, करू तर लागत ना. जरा घर झाडा मोठा झाडत ना. हा घाबरा, जास्त बडबड नको करू. अजून ते बोंबल ते मग जाऊ दे. कुठे कल्ला खातं तिचा काम धंदा. आलं तर मोठान जेव आणि चाललं आपलं मग. मोहन काका. काय झालं रे वैभव, काय झालं? तुमचा भाऊ नाही का सोम तर ते वावर कुराला तुम्हाला माहित नाही वाटते. वावर विकू राहिला? ते मले न सांगता ते सोन्या त्याची किती झाली, त्याची खडी आखडी काढतो मी. थांब आता. मी तिकडे गेलतो पण त्याच्या संग ते काशी बोरा खाली गेलो मी. त्या म्हणून सांगता बाई एक गोष्टी करू राहिले. 4 एकर वावर विकायचं आहे म्हणते 8 लाखानं असं तसं. म्हणून म्हटलं चला बा पहिले काशी बोरा मग खाता येते. चला म्हटलं पहिले सांगा जा आपल्या मोहन काकाले. हो ना काय हो ना, ते सोन काकाची किती झाली पण न सांगता विकू राहिलं ते. मी बापरे. चला बरं पटकन चला. राहू दे जेवण, तूच जेवत होते, मी चाललो. आली ना आणून ना. थांबा जाऊ ना उघडं. काही आणलो काही तू दे आता. तूच घेऊन घेते मी. आम्ही थोड्या बरं जरा काम अर्जंट. चला लवकर चला. सोम्या जरा हलकाटाले का? एवढ्या पैशाची काम होतो मले मागायचे, मी देतो तो का तुला उधार? न सांगता राजा उपरचे काम करू राजा. बाबाले सांगत ना काही नाही, स्वतःच करता निरा. म्हणजे किती झाली तुमची? हो ना काय आम्ही करतो का काही तुम्हाला सांगत न सांगता? एक जांभळात द्या लागतील का? ढूंढले का तू याले का? शिल्लक कामले का? मोठा भाऊ होऊन द्या. काही वाटते का नाही तुले विचारायला? काही नाही. गोटा घालू का डोक्यात त्याच्या? हा गोटा घेऊ कसा तुम्ही तुम्हाला सांगत आहे का? अरे गोटा नको घेऊ, गोटा घेऊ. थांब. तुम्ही थांबा. तुम्हाला सांगू मी काका बाबा पण खेटे नाही घ्यायचे सांगू राहिलो. हा नाही तर तुम्ही येऊन मी सांगू राहिलो तुम्हाला जगूच नाही देणार मी. हा सांगू राहिलो. बाबा मारलं मला. तुम्ही तुमच्याकडून बरोबर नाही, तुम्ही मलाच मारलं. काय राजा? अबे ते का दुश्मन होय का आपला? तुझ्या काकाच होय ना ते. काका असं म्हणून काय झालं? म्हणलं काय काका सांगत आहो ना मग न सांगता इकडे राजा वावर घेऊन काय असं असते का? न सांगता अबे काऊन भांडू राहिले रे बा तुम्ही? तुमचं चालू काय सांगा तर मले. अतले पता नाही राजा. काय बोलू राहिले काका तुम्ही? जसं तुम्हाला माहितच नाही. अरे बा काहीच माहित नाही मले. झालं काय पण? ओ सोम्या जास्त शिकू नको बाबू. यावर इकरा काढलो तो म्हटलं. सांगू राहिला तुम्हाला गोष्टी सांगू राहिला मोठा. 4 एकर इकरा काढलं तू वावर तर. काय लिखायचं बाबाला 4 एकर इकडे काढलं म्हणलं तुम्ही वर. रामन रे जरासं रामन. एवढा आवाज ओढावा लागते काय लेखा? अबे म्या काय काढल्यावर बाई इकडे वावर? तुम्हाला सांगत नसतं मी इकाच्या वेळेस इकऱ्या आणि फिकऱ्यावर काढले काढणार हो मी. मापाशीच ते कमी आहे वावर. हा कळलं नाही म्हणतं? अरे लेका आपल्याला वैभन सांगितलं होतं वावर इकडे आली म्हणे. खोटं सांगत आहे लेका वैभन आपल्याला. काका तुम्ही खोटं नका बोलू. सांगू तुम्हाला मी. हा खोटं बोलले तर बा तुम्ही. मला माहित झालं 4 एकर इकडे आली म्हणून तुम्ही 8 लाख रुपये इकडे ना. अरे मॅड झाला का रे बा तू? तुमच्या सह्या घेतल्याशिवाय कसा काय ऐकणार हो मी? तुमच्या सह्या पाहिजे त्याच्यावर. काय बोलू राहिले आणि काय चालू राहिले राजा? पण तुम्हाला सांगणार कोण होय? काय राजा? का बाबा हे नाही म्हणून मग आता कसं करता आपण? हा कसं करता म्हटलं? ते वैभन खोटं सांगितलं काय माहिती मग आपल्याला कसं करता? अरे आम्हाला ते वैभ्यानं सांगितलं बा. धावत पळत आला म्हणजे तुमचे काका इकू राहिले म्हणे वावर असं तसं म्हणून बा आलो आम्ही. हो ना आता काय? ते वैभव आहे का? बरोबर आहे. ते मग इथं होतं ते निरा इचक काळ्या करणार पोट्ट आहे ते. चाल बरं त्याच्या घरी आता. चाल बरं. तिला कोण सांगितलं काय सांगितलं काय आहे? चाल बरं पाहू काय आहे तर. चला पाहू दादा काय आहे. खोटे बोलता तुम्ही खरे बोलू राहिले तर. तुम्ही लय तसे लय धुतलेल्या पाण्याचे तुम्ही माटा ना आम्हाला. किती कुचिन काय करतात आमच्या. बाबू थंड घे जरासं. एवढं नसते बोलत. काकाच होय ते. दुसरं असतं तर माणूस तो गचाट धरून मारलं असते त्याला का नाही? शांताराम काका. अरे काय झालं रे बा? जोर आवाज आले. तू काय झालं नाही हे विचार पहिले आम्हाला. पण असं काय झालं बा? सांगा तर मग समजेल मला काय झालं तर. पहिले तो पोराला आवाज दे. इकडे घरातून दे पोराला आवाज देतोय दे. नक्कीच पोरानं घोड केला आपल्या. हो काही ना काही केलंच आहे ना. गडबड केली म्हणूनच आले हे. वैभ्या ये घराच्या बाई बाबू ये. खातिरदारी करतो तू ये. कोण बाबा काय झालं? काय झालं रे बा? सांगा आता. आलो पोरगं सांगा. अरे वैभ्या तुले का शिल्लकच्या अगावचे धंदेच करवलं नाही? हा हे शिकवलं तुला तुझ्या मावा पण. हा काय ले का काही सांगू राहिले का? या मोहिन्याला जाऊन काय सांगितलं बे तो? हा मी केलं काय म्हटलं हे तर सांगा मला पहिले. काहीच केलं नाही मम्मी. काय केलं नाही म्हणतो? चालले का मला सांगून देऊ राहिलं खोटं नाटक काही. सोम्यानं वावर इकलं असं तसं 8 लाख रुपये एकरानं असं तसं. बरोबर ऐकत जा ना पहिले. कोणाचं ऐकलं होतं? तर कोणाला ऐकलं म्हणजे यायच्याच तर गोष्टी चालू होत्या. एक माणूस आता बा
म्हणे 4 एकर आहे म्हणे 8 लाख रुपये एकरानं असं तसं. मग मी म्हटलं बाई याच वावर आहे का मग ते? अबे बैताळ बेलण्या वैब्या ते माय वावर नव्हतं ना ते, मी मदतला माणूस होतो त्याच्यातला, मग बाजूचं वावर होतं ना ते. काय लेका निराले का अकलीचे बिन अकलीचे कांदे भरेले का डोक्यात देवाले का बरोबर ऐकाच पहिले अर्धी गोष्ट ऐकून पहिला तू सांगाल नाही येले काय लेका लस कुची ना रे तू याचं त्याला त्याचं करत राहतं निरा. अरे वैभे हा याच्यासाठी थांबला तू इथं मामाच्या घरी पाठवून दिले का? शिल्लक धंदे करशील तर येलू राहिला का शिल्लक? हा त्याला त्याचं तुला काय बोलायचं काम आहे मोठ्या माणसाच्या गोष्टीत नाही? हा शिल्लकचे काम करता का 2-3 वेळा झालं तू या वेळानं. आता पाय तू डबल शिकले अगो धंदे करशील तर. हा अरे बाबा याच्यानंतर पडणार नाही कोणाच्या गोष्टीत, मी पडणार नाही म्हणत नाही. हो चुकलं माहिती आता यावेळेस. बरं जाऊ दे का हा याच्यानंतर लक्षात ठेव याच्या त्याच्यावर नाव घालत जाऊ का ऐकाचं पूर्ण गोष्ट पहिले ऐकायची मग बोलायचं अर्धी गोष्टी ऐकूनच पहिला तू तर हो ना तर काय. बरं जाऊ दे करो भोल्या हा काय लेका काय काय बोलायला का तुम्हाला एवढंसं घापर नाही लेका बरोबर लेका ऐकाच पहिले काही चुकीने गिकीने मा इकऱ्या नाही काढलं बाबा तर निरा बोलला का तुला एवढंसं घापर असून लेका म्हणलं का हो ना काय लेका एवढंसं घापर काकाला बोलायला नाही पाहिजे ना. काय बाबा लेकर आजकालचे लयच भारी झाली बदमत झाली. अरे राहू दे रे मोन्या तू कोणत्या रंगाचा आहे मला माहित आहे ना बाबू. हा मी का मला डोकसा नाही का दिसत नाही का तू चाला त्याला घेऊन काय येत होतो का पोरगती त्याला बरोबर तो घुसकी दिली बोलायला लावलं बोल करून मला बोलता नाही येत बा त्याला बोलायला लावलं त्याच्या तोंडातून पण तू शब्द तू असते ते सगळे मला का माहित नाही का बाबू चांगलाच हो एकदम तुली मी लहानपणापासून माझा भाऊच आहे ना. हा जाऊ दे रे सोम्याला का आता माफ करून ले का आता मला काही माहित नव्हतं बा आता चुकी माहीत नव्हती न्यायची नव्हती कोणाचीच नव्हती चुकी होती वैब्याची आता काय करतं. बरं जाऊ दे बा ते वैब्याची चुकी नाही म्हणा तसं पाहिलं तर काय त्यावरतीच गोष्ट ऐकली घेऊन सांगितली. बरं जाऊ दे मग आता काय करतो बा माफ करा यावेळेस. बरं जाऊ दे गड्या आता माफ केलं तुम्हाला जाऊ द्या चला आता घरी चला जाऊ दे. पहा मित्रमंडळी असं होते. हा कोणतीच अर्धवट गोष्ट नाही ऐकायची पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय ते त्याचा निष्कर्ष नाही करायचा कोणता. अर्धी गोष्ट ऐकली त्याच्यासारखं होते हा वैभ्यासारखं. आणि पहिली गोष्ट म्हणजे लहान लेकरांना मोठ्या माणसाच्या गोष्टींनी पडायचं नाही. हा मोठ्या माणसाच्या मोठ्याच गोष्टी असते ना बरोबर माहित नसते काही नाही चाललेलं काही मनावर करायला. बरं जाऊ द्या मग चला भेटू त्याच्या भागात. तुम्ही चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा